नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. माझ्या बंधू आणि भगिनीनो, याच पीठावरील मान्यवर माझे सगळे बंधू, चव्हाण साहेब, माझे भाऊ थोरले, नितीन भाऊ, आणि त्यांची खास फरमाईश की मी लय भारी भाषण करतो. कशाला उभं केलं तर भाषण करायचं. चांगलं भाषण करू शकत नाही त्यांच्या पुढं. गाणं गाऊ शकतो. गाणं म्हणा. या ठिकाणी हात मागे गाणं म्हणा. गाणं तुम्ही गाणं म्हणा, कारण विधान परिषदेत तुम्हाला गाणं म्हणायचं आहे. गाणं म्हणा. गाणं. चला तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया माननीय शाजी साहेबांसाठी. चिमणी उडाली. चांदण्याची छाया, पाखराची काया, चांदण्याची छाया, पाखराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, पाखराची काया, चांदण्याची छाया, पाखराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. माझे परमश्री मित्र, माझे बंधू अनिरुद्ध वनकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित आहे. काकासाहेबांनी आताच एक शब्द म्हटला वामनदादांचा, मासळी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला. बंधू, आम्ही हा दुनिया पाहण्यास आमची पण कलाकारांची तशीच गत झालेली आहे. जोपर्यंत आम्ही गाणं गात होतो तोपर्यंत लय चांगलं होतं, आणि आता आमदारकीवर गेलो तर गाणंही बंद झालं, सगळं बंद झालं. एवढी मजा तर कुणीच केली नसेल. माझी ही नम्र विनंती आहे, लवकर करा नाही ते. केल्याशिवाय मागे येता पण येत नाही, पुढे जाता पण येत नाही. आता पाठीमागे यावं असं मरण झालं. म्हणून आता आम्ही लय स्वप्न बघितली, वरती जाऊ, चला वरती जाऊ, त्यांच्या गाण्यासारखं जग बघण्यासाठी. जरा आमदारकी पण बघू. आपलं भारी होतं. मी परत गाणं गायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आणि पुन्हा आपलंच बरं आहे. हळद लावली लगीन होईल का नाही तेव्हा त्याच्या या ठिकाणी मी सर्वांची क्षमा मागतो आणि नितीन भाऊ मी तुमची क्षमा मागतो. माझ्याकडून काही चुकलं असेल कारण मी भाषण काही चांगलं करू शकत नाही. यांच्या माझे बंधू अनिरुद्ध वनकर यांच्या पुस्तकाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा सर्व कलाकारांच्या वतीने.
आणि इथं थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय भारत. धन्यवाद आनंदजीत शिंदे साहेब. यानंतर मी नामदार नितीनजी राऊत साहेब ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय नामदार नितीन राऊत साहेब. सुप्रसिद्ध गायक, सिने कलावंत, लेखक श्री अनिरुद्ध वनकर यांच्या घायाळ पाखरावर स्मशान पेटलं आहे या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री अशोकराव चव्हाण साहेब, राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातजी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आता राष्ट्रवादीचे नेते, पूर्वीचे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर काकासाहेब खंबाळकरजी, आपण सर्व तिथूनच आलो. मनसकावर या निमित्त खास करून अनिरुद्धसाठी आलेले दुसरे एक आपले थोर कलावंत आणि गायक आदरणीय आनंद शिंदेजी, नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोडजी, लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे लेखक श्री अनिरुद्ध वनकरजी, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव श्री दिनेश डिंगळेजी, माजी आमदार विजय खडसेजी, माजी आमदार श्री तुकाराम बिडकरजी, या ठिकाणी मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी आणि मित्रांनो, वामनदादा कर्डकाच्या गाण्यांपासून या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यांचा जेव्हा उल्लेख या ठिकाणी होतो आणि त्यांच्याबद्दल जर आपण काही बोललो नाही तर कुठेतरी चुकल्यासारखं होईल. कारण नाट्यक्षेत्र असो, गायन क्षेत्र असो किंवा सिने क्षेत्र असो किंवा चळवळ असो, या सर्वांना मी सुद्धा आलेलो आहे. म्हणजे वनकरांची 1 डिग्री जशी नाट्यशास्त्रात आहे, माझी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री त्या नाट्यशास्त्रात आणि त्यांना ज्यांनी शिकवलं ते प्राध्यापक विनोद इंदुरकर यांनी मला पण शिकवलेलं होतं. त्यामुळं आणि कदाचित दलित रंगभूमी याची जी सुरुवात झाली ती माझ्या मतदारसंघातून झालेली आहे. ललित कला भवन म्हणजे कामगार कल्याण मंडळाचं केंद्र, तिथं ओपन थिएटर आणि त्या ओपन थिएटर मध्ये जेवढी नाटकं झाली त्या सर्व नाटकांशी माझा संबंध राहिलेला आहे. त्या काळामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन सोडल्यानंतर दलित पॅन्थर मध्ये म्हणजे आम्ही आलो आणि पॅन्थर मध्ये काम करत असताना रंगभूमीच्या चळवळीशी आपोआपच आमची नाळ त्या ठिकाणी जोडली गेली आणि हे सर्व करत असताना राजकारण, समाजकारण हे सगळं जोडून बघितलेलं आहे. त्यामुळं वामनदादा असं म्हणतात त्या संबंधी की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे
जर 5 लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे कर्णीत भीम असना, वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच शोक असते. महाविकास आघाडीच्या रूपाने आता भीमाच्या मतांचे 5 लोक एकत्र याचा मला आनंद आहे. कारण जी मंडळी या समारोहाला आलेली आहे त्यांच्या जीवनातला आलेख जर आपण थोडासा बघितला तर आपल्या लक्षात येईल की हे सुद्धा आपल्या क्षेत्रातले असे कलावंत आहेत की ज्यांनी आपल्या कृतीनं समाजामध्ये कुठेतरी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी अशोकराव चव्हाण आहेत, त्यांचे पिताश्री सन्माननीय दिवंगत शंकरराव चव्हाण जे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रात गृहमंत्री राहिले, परंतु मराठवाडा घडवत असताना त्याचा विकास करत असताना ज्या मराठवाड्यामध्ये नेहमीच दुष्काळ असायचा त्या ठिकाणी पिण्याचं पाणी लोकांना कसं मिळेल, शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यांनी ठिकठिकाणी तलाव आणि नद्यांना जोडण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला तो काही साधा कार्यक्रम नव्हता आणि त्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मोठा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतो आहे. तर अशोकराव जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं जे विकासाचं काम मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात केलं, खास करून नांदेडला, याचं सूत्र सुद्धा त्या चळवळीशी जोडण्यात आलं तर जास्त चांगलं ठरेल आणि योग्य सुद्धा ठरेल असं मला वाटतं. दुसरे आमचे मित्र आणि नामदार बाळासाहेब थोरात यांचे पिताश्री हे सहकारी चळवळीतनं आले आणि भाऊसाहेब त्यावेळेला त्यांनी जी चळवळ अहमदनगरमध्ये उभी केली ती चळवळ ही लोक चळवळ होती. म्हणजे दोघांनी जे काम केलं ते लोक चळवळीचं केलं आणि आपण दलित रंगभूमी असो किंवा आमचं गायन असो किंवा आम्ही जे प्रयोग करतो या ठिकाणी सर्व ज्या नावाने ते सगळे प्रयोग, शायरी, जुन्या काळामध्ये तमाशे, कव्वाली, मला आठवतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, खरं म्हणजे रामजी सुभेदार यांचं सुद्धा नाव आपण घेतलं पाहिजे. 14 नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस होता, आता झालेला आहे की 14 ऑक्टोबर 1956 ला जेव्हा दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा झाली लाखो लोकांची, त्या धम्मदीक्षेमध्ये बाबासाहेब येण्यापूर्वी जे गायन ज्यांनी केलं ते रामटेके होते. हा इतिहास आहे. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा ज्यांनी गायन केलं ते सुद्धा रामटेके होते. त्यांचं पहिलं नाव मला आठवत नाही आता. तर कुठंतरी आणि बाबासाहेब स्वतः सुद्धा चांगल्या पद्धतीने गिटार वाजवायचे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या संगीत, नाट्य क्षेत्र आणि चळवळ हे सर्व आपल्या लोकांची जशी जोडलेलं आहे तसं समाजकारणाची लोक चळवळ सुद्धा ही त्यातलीच एक चळवळ आहे, आपण समजायला हरकत नाही असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. शेवटी आनंद शिंदे असोत किंवा अनिरुद्ध वनकर असोत हे आपल्या वाणीतनं चळवळीचं महत्व सांगत आलेलं आहे. आणि आज जेव्हा या ठिकाणी घायल पाखरा आणि स्मशान पेटला आहे या पुस्तकाचं जेव्हा आपण प्रकाशन करायला निघालो आणि त्याचं या ठिकाणी आपण प्रकाशन केलं तेव्हा निळ्या पाखराचा हा नवीन अंदाज या ठिकाणी आहे असं म्हटलं तर मला वाटतं की वामनदादाच्या शेवटच्या
क्षणाला मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांचं आयुष्य सुद्धा मी बघितलेलं आहे. अनेकांना माहिती सुद्धा आहे याची. नामदेवचं सुद्धा आयुष्य कसं गेलं आणि कसा तो जगामध्ये प्रसिद्ध झाला आणि शेवटच्या क्षणाला त्याची काय अवस्था होती त्यामधनं सुद्धा मी गेलेलो आहे. आणि राजा तर जात असताना त्याचा केवळ 4-5 दिवसापूर्वी मला फोन आलेला होता आणि अचानकपणे तो चालला गेला. ही सगळी मंडळी चळवळीशी जी माझ्यासोबत जुळलेली होती त्यांची प्रत्येकाची आठवण संगोपणं आणि त्यानुसार वागणं आणि त्याची महती सांगणं हे गाण्यातनं जितक्या सहजपणे आपण सांगून जातो. कारण मला आठवतं की आता पाहुणे येण्यापूर्वी 2-3 ओळीमध्ये अनिरुद्धनी सध्याची स्थिती काय देशातली ही मला वाटतं की त्यांनी पाहुण्यांपुढे सांगितली पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्हा सगळ्यांना पटतं नाही कारण आज सध्याची जी स्थिती आहे ती स्थिती खऱ्या अर्थानं हिंदी मधनं त्यांनी जे मांडली आणि ती जर ट्विटरवर आज जर ट्विट जर झाली अशोकराव तर समजा भडका उडाला. जे इतकं या साहित्यातनं आणि या वाणीतनं याचा प्रगल्भता याची आपल्याला जाणवते. म्हणजे खरं म्हणजे सोनार जो असतो ना त्या सोनाराला खूप पारख असते आणि ती पारख सोनारांनी जी दाखवली या ठिकाणी तर खरा सोनार कोण आहे बसलेला इथं? तर ज्या अशोकरावांनी पारख केली तर त्याला सुद्धा कुठेतरी मांडलं पाहिजे की नाही? परंतु अनिरुद्ध तुम्ही एकटे नाही आहात. दोघांनाही संधी मिळाली. आनंदरावांना सुद्धा ती संधी जरी काँग्रेस पक्षांकडे त्यांची इच्छा फार होती नव्हती अशातला भाग नाही परंतु त्यांना सहजपणे राष्ट्रवादीने म्हणजे पवार साहेबांनी उचललं. निश्चितच त्यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी केला पाहिजे की आपल्या या चळवळीतले 2 महत्वाचे नाणी जी आहेत त्या नाण्यांना तितक्याच चांगल्या पद्धतीने ठणकावून मांडण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी जो केला त्याला बाळासाहेबांनी जी साथ दिली महाविकास आघाडीतर्फे निश्चितच कौतुकास्पद आहे. आज उशीर होतो आहे त्याला थोडा परंतु मला कल्पना आहे की एखाद्या गरोदर स्त्रीला जेव्हा पुत्राचा किंवा पुत्रीचा जन्म घालताना जो त्रास होतो तो त्रास आता या ठिकाणी होत आहे परंतु लवकरच तो पूर्ण होईल. तर त्याची आपण वाट बघूया आणि आजचा दिवस तो त्या एक मैलाचा दगड ठरो अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आपल्या सोहळ्याला आणि आपल्या दोघांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. बोलो प्रतापगढ़ी जी का वो गीत मैंने सुनाया था 4 लाइन, केवल 4 लाइन है आपके जाने से पहले. पेट्रोल में सेंचुरी मार ली, गैस हो गया 1000, कहा सोया है चौकीदार. त्यामध्ये वामनदादांचा उल्लेख केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कलावंताच्या बाबतीत असं म्हणतात की माझी 10 भाषणं आणि कलावंतांचा 1 जलसा बरोबरीचा आहे. म्हणजे कलावंताचं स्थान कुठे आहे? कारण वामनदादा कर्डक असं म्हणतात की अरे माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे, अरे माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. माणसाच्या व्यथांचं, माणसाच्या जाणीवेचं, माणसाच्या उत्थानाचं गीत सर्वांनी गावं असं वामनदादा कर्डकांचं म्हणणं होतं. आणि अगदी तीच जाणीव, तीच नवी धाटणी, नव्या परिवर्तनशील जाणीवेनं आयुष्मान अनिरुद्ध वनकर सरांनी घायाळ पाखरा आणि स्मशान पेटलाय या नाटकाचं लिखाण केलंय. तेव्हा या नाटकाकरता, या प्रकाशन सोहळ्याकरता मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या शुभ हस्ते
हा प्रकाशन समारंभ पार पाडला असे आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अनिरुद्ध बनकर यांनी लिहिलेलं गाया पाखरा व स्मशान पेटलं आहे या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार नितीनजी राऊत, माननीय उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमचे फार जुने मित्र आहेत, 40 वर्षापूर्वीचे गावाने आहेत. माननीय काकासाहेब कुंभाळकर, ज्येष्ठ कलाकार गायक माननीय आनंदजी शिंदे, माननीय बापूरावजी गेजबारे, प्राध्यापक डॉक्टर मंगेशजी बनसोड, सचिनजी बनसोडे, किशोरजी भावरे, उपस्थित असले सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, अनिरुद्ध बनकर यांच्या या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आज येथे आपण आलो आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळं वातावरणामध्ये नेण्याचं काम आनंद तुम्ही आणि अनिरुद्ध यांनी केलेलं आहे. कारण ते अनिरुद्ध बनकर यांचं ओळख आम्हाला अशोकरावांनी करून दिली आणि कायम ज्यावेळी चर्चा होत असायची कलाकारांच्या संदर्भामध्ये आणि एखाद्या प्रचाराच्या बद्दल त्यावेळेस अशोकरावांचं काय म्हणणं असायचं का अनिरुद्ध बनकर अनिरुद्ध बनकर आणि चंद्रपूरचं आनंद सिद्ध जसे तसं आमचं अनिरुद्ध बनकर, आमचे म्हणजे दोघे आपले ओळख झाली. म्हणजे आता सध्या काय आहे, ओळख एखादं नाव तुम्हाला स्टेजवरचं नाव त्याचं पाहायचं असलं त्यात काय कसं तरी आता गुगलवरच मदत करत असतं. गुगलने बरंच मदत केली आम्हाला आणि हा वादळ वारा गुगलवरच आम्ही प्रथम ऐकला. आणि ज्यावेळेस विधान परिषदेला नावं पाठवायची होती, आमच्यावर जबाबदारी 4 नावांची आली होती. त्यावेळेस हे खरं आहे की आमच्या आणि राष्ट्रवादीमध्ये एक कलाकार तर घ्यायचं ठरलं होतं आणि त्यामध्ये वाटणीमध्ये आनंद गेले राष्ट्रवादीच्या वाटणीला, हे आले आमच्या वाटणीला आणि आम्ही सगळ्यांनी नितीन राऊत असतील, अशोकरावजी असतील, सगळ्यांच्या चर्चेनं अनिरुद्ध यांचं नाव काँग्रेसच्या माध्यमातून पक्क करण्यात आलं. आणि कोणतं नाव, कोण अनिरुद्ध असं साहजिकपणे विचारलं गेलं ह्या बाकी महाराष्ट्रामध्ये का कोण नेमकं कोण म्हटलं काय म्हणायचं, फक्त गुगलला विचारा सांगेल ते. आणि ज्यांनी गुगलवर गेला त्यांनी म्हटलं अरे भारी बरं का. आणि त्या पद्धतीने आपण पाहत आहोत की एक कलाकार म्हणून खूप मोठं चांगलं नाव हे आज अनिरुद्ध बनकर यांचं महाराष्ट्रामध्ये आहे. खरं हे पुस्तक आम्ही काय वाचलेलं नाही, परंतु आपलं गाणं ऐकलं, आज ऐकलं वादळ वारा, अनेक वेळा युट्यूबवर ऐकलं. आता खूप मोठी जबाबदारी, जास्त बोलत नाही, तुमचं अभिनंदन पुस्तक करता करीत असताना आज खूप मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आली. चौकीदार केवळ महागाई पुरता मर्यादित असं समजण्याचं काही कारण नाही. महागाई वाढेल कमी होईल त्याचं पाहता येईल काय करायचं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जे देशामध्ये चाललेलं आहे
त्याचा खूप गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. भविष्याचा विचार करण्याची वेळ आहे, देशाच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आहे. कशा पद्धतीने जाणार आहे? सहज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, सहज राज्य घटना बनली असं नाहीये. आपला जो विचार आहे हा थोर परंपरेतून तयार झालेला आहे. गौतम बुद्धांपासून सुरू झालेली क्रांतीची परंपरा अनेक संत किंवा संतांच्या याच्यात सुद्धा समता वर्तावी, अहंता खंडावी त्या काळात सांगितलंय 12व्या शतकामध्ये. समता वर्तावी असं समतेत बोला आणि अहंकार आपल्यातला दूर करून टाका. म्हणजे काय? आपला विचार संपला ना, त्याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला? सगळ्या प्रकारचे अहंकार दूर करा हे सांगणारे संत. आणि ही परंपरा जी संतांच्या विविध त्याला जेव्हा त्याला जाती भेद धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करा ती आली, ती महात्मा फुलेंनी पुढे नेली, शाहू महाराजांनी पुढे नेली, महात्मा गांधींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. आणि हे सगळी परंपरातून निर्माण झालेलं जे मंथन होतं त्या मंथनातून त्या तत्वाची, ती विचाराची राज्यघटना बनवण्याची जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. हे सहज निर्माण झालेलं नाही, पण अत्यंत सुंदर पद्धतीनं जी तत्व आपली आहे, जो विचार आपला आहे, ज्याने फक्त देश पुढे जाऊ शकतो. आणि जगाची राज्यघटना एक देश झाला तर बनवायची ठरली तर आपलीच राज्यघटना घ्यावी लागली. तुम्हाला सांगतो जगाला हे सगळं या अत्यंत मंथनातून अनेक संघर्ष आहेत, त्याच्यामध्ये अनेक चळवळी आहेत, अनेकांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. पण त्याच्यातून तयार झालं आणि बाबासाहेबांनी सुंदर पद्धतीनं त्या राज्यघटनेत उतरवला. आपलं प्रियंबला इतकं सुंदर काव्य जगात नाही असं मानतो. काय पाहिजे प्रियंबल जे आहे ना, खरं जे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रियंबल वाचून करीत गेलं पाहिजे आपण सगळे. आणि शपथ घेतली जाईल की त्या तत्वाला आम्ही जपणारे आहोत. लढाई आता वेगळी सुरू झाली 14 सालापासून. आणि लढाई अशी पुढे चाललेली आहे की काय तत्वज्ञानच गाडून टाकायचं आहे. हा विचार गाडला गेला पाहिजे, हा विचार चाललेला आहे. तो केवळ समजायचं कारण नाही की कोणाचा आहे, एकाचा आहे असं समजायचं नाही. या मंथनातून तयार झालेला, या सगळ्यांनी आणलेला हा विचार आहे. आपल्याला काय दिसतं? हा विचार गाडण्याचे अनेक पद्धतीनं प्रयत्न झालेले आहेत. नरेंद्र दाभोळकर गेले, गोविंद पानसरे गेले, कलबुर्गी गेले, लंकेश ते गेले, गौरी लंकेश गेले. काही कारण नसताना काही जेलमध्ये येतात. खोटे गेले. मग तुम्ही आता कुणीतरी उठतं म्हणतं आणि स्वातंत्र्याची चळवळ नव्हती, ही भीक होती. खरे लाज वाटली पाहिजे आणि त्याला पद्मश्री मिळते. आता पद्मभूषण होण्याकरता आणखी पुढचं बोलायचं सुरुवात झाली. अरे एवढा ज्येष्ठ माणूस त्यांनी बोलावं का तुम्ही? यांना काय झालं, एका बाजूला संरक्षण मिळतं, लगेच संरक्षण 40 माणसाची पलटण तयार असते का, कुणी काही करू नये म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला लगेच पद्मश्री. जर असं मिळत असेल तर असे हे उगवणारच. आणि तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्यामध्ये हे जे वाढवण्याचं काम चाललेलं आहे, याचे आपण स्वातंत्र्य लढाई इतकं प्राणपणाने पुन्हा एक लढाई तयार केली पाहिजे असं म्हणतात मी आहे. इतिहास बदलून टाकला जाईल, तो इतिहास सुद्धा बदलला जाईल आपल्या सगळ्यांचा. एक वेगळा नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय हे लक्षात घ्या. नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न होतोय, आपल्या सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा परंतु एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये कोणतंही जे चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये नेत्यांचं भूमिका आपण नाकारू शकत नाही. त्या नेत्यांच्या भूमिका मोठ्याच राहिलेल्या, परंतु त्याबरोबर शाहिरांच्या भूमिका सुद्धा तितक्याच मोठ्या राहिलेल्या आहेत. त्या प्रोत्साहन देणाऱ्या, ताकद देणाऱ्या, पराक्रमाकरता स्फूर्ती देणाऱ्या ह्या भूमिका कायम शाहिरांनी निर्माण केल्या. तुम्ही सहज जरी पाहिलं तरी आपलं साधी देतो मी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ घ्या, वजा करा शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे,
अरे आजही जरी ते गाणं ऐकलं ना अण्णा भाऊंचं आणि शाहीर अमर शेखांच्या तोंडातून निघालेलं तर आज सुद्धा फुरफुर होती आपल्या अंगाची. ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आमच्या पद्धतीनं राजकारण म्हणून या राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे राजकारण हे चालणार पुरोगामी विचाराचीच चालणार आहे, दुसरं चालणार हे पहिलं स्पष्ट सांगितलं पाहिजे. हा देश त्याच पद्धतीने चालणार जे राज्यघटनेने सांगितले. आणि मग सगळ्यात महत्वाची जबाबदारी आमच्या सगळ्यांची हे मान्य करतोय. उड्या मारणारे खूप सत्य करता. आज काँग्रेसमध्ये उद्या लगेच भाजप ही आहे दुर्दैवानं. दुर्दैवाची गोष्ट ही मान्य करतो. तत्वाचा याचा विचार काही दुर्दैवानं राहिला नाही, पण तो आपण टिकवणारा असं संघटन करणं महत्वाचं आहे. आम्ही काम करावंच लागेल त्याच्याकरता. काही होत त्याचा पर्यायाचा विचार नाही दुसरा. परंतु तो आम्हाला सगळ्यात चांगली साथ जेव्हा आमच्या भाषणात काय भाषण आम्ही करू त्याच्यापेक्षा तुमचं एक गाणं भारी असतं एवढं तुम्हाला सांगतो. सामान्य माणसाला सहज जेव्हा खूप स्वातंत्र्य चळवळीचा याचा आपण इतिहास सांगितला तरी तो सामान्य माणसाला तो आता इतका सहज समजणार नाही. पण तुम्ही जर तुमच्या गाण्यातून सांगितलं ना गरज आहे बरं का, तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणजे असं समजायचं कारण नाही आज काय नाही, आज काय गांधीवरच चाललंय, उद्या तुम्ही आहे समजून घ्या, लक्षात घ्या. कोणीच वाचणार नाही याच्यातून, कोणी वाचणार नाही. कारण ते काही एखाद्या व्यक्तीवरचा हल्ला नाही, तो तत्वावरच्या विचारावर आपल्या हल्ला आहे हे लक्षात घेतलं. ते तत्व विचार तर सगळे आपले याच्यामध्ये तुमची दोघांची बी साथ. तुम्ही महाराष्ट्र फिरलं पाहिजे आणि आम्ही तुमचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे तिथे ठिकठिकाणी. आनंद विदर्भात गेला पाहिजे आणि विदर्भाचा इकडे आला पाहिजे. सगळे फिरा तुम्ही जेवढं पाठवाल नाही चांगल्या भाषेत. आम्ही किती भाषण करून ओरडून सांगितलं माग यायचं. आता लोकांचं काय नुसतं 2 वाक्य ओळीतच माग पटून गेली लगेच. तर आता माग याच्या पलीकडे जायचं लक्षात ठेवा. बेसिक विचारावर जाऊ, बेसिक तत्वावर जाऊ. आणि तुम्ही आणि तुमच्या आणखी पलटणी तयार करावं लागतील ज्या फिरतील, लोकांशी बोलतील तुमच्या गायनाच्या रूपानं आणि सगळं संघटन करतील. पहिली जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की आपल्या तत्वाला जपणं. काय मतभेद कुठे इकडं तिकडं असतील सगळे दूर केले पाहिजे. पहिलं विचाराला जपायचंय. आणि या विचाराला जपत असताना तुमची मदत पाहिजे म्हणून राष्ट्रवादीनं तुम्हाला आणि काँग्रेसनं त्यांना घेतलंय हे तुम्ही लक्षात घ्या. तुमचं सभागृहातलं भाषणाचं जोरातच कराल तुम्ही, काहीतरी आज नाही केलं नंतर लागाल करायला. पण त्याच्यापेक्षाही आम्हाला तुम्ही पाहिजे. आणि एक स्टेटस याच्याकरता आम्ही देतोय की हा विचार सगळा जो आहे आपला जो पुरोगामी तत्वाचा याचा विचार हा नेण्याच्या मोठी जबाबदारी तुम्हाला ज्यावेळेस नेमणूक करतोय आम्ही त्यावेळेस त्याच्याकरता आहे हे विसरून अजिबात चालणार नाही. अजून नेमणूक झाली नाही याला कारण नाही. काय कारण नाही, काही वेगळं कारण नाही, राजकारण. म्हणजे हक्क डावाला जातोय सर्वसामान्य आपला की सभागृहामध्ये लोकप्रतिनिधित्व करण्याचा, लोकांचा विचार मांडण्याचा जो लोकशाहीनं घटनेनं हक्क दिलाय तो तुमचा नाकारला जातोय. नाकारतात राजकारण नाकारतात हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज ना उद्या त्यांना मान्य करावं लागणार आहे. तुम्ही सभागृहात येणार आहे पण आमदार म्हणून जा गायला उभं राहा. आमदार म्हणून गायला उभं राहिलं तर आणखी जरा स्फुरून जरा जोरात येईल, वारा जरा आणखी जोरात सुटत. पण तुमची गरज आहे आमच्या या सगळ्या याच्यामध्ये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आमदार होऊ तेव्हा होऊ, परंतु आता मांडणी ज्यावेळेस कराल कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यावेळेस ती मांडणी अशीच असली पाहिजे की जी पुरोगामी विचाराला बरोबर घेऊन जाणारी, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी, पहिलं आपल्या तत्वाचं राखण करणारी असली पाहिजे. याकरता आपण सर्वांनी काम करा. तरच पुढचा भविष्यकाळ आपला चांगला राहील. आता सध्या जे चाललं त्यांना जर तुम्ही अस्वस्थ होणार नसाल, अरे शेतकऱ्यावर गाड्या घातल्या जातात. तुम्ही आता पुस्तकात काय काय ते लिहिलेलं आहे सर्जनशाही हे सगळं ते तर आहेच. त्रासदायक झालं असेल कुठं त्याची स्टोरी तुम्ही लिहिली.
शांततेनं चाललेल्या शेतकऱ्यावर गाडी घालून चिरडून मारण्यापर्यंत जर जात असेल तर अन्यायाची परिसीमा आहे, म्हणजे क्रूरतेची परिसीमा होत असताना शाहीर कधी गप्प असू शकत नाही. तसं तुम्ही पुस्तकात आला असेल ते असं मला कल्पनेत वाटतं, पण शाहीर कधी गप्प असू शकत नाही. आणि म्हणून जर आता अस्वस्थ तुम्ही होत नसाल तर पुढे अस्वस्थच व्हायचं काम आहे आपलं, दुसरं काही शिल्लक राहणार नाही. म्हणून अस्वस्थता ही असली पाहिजे आपल्याला, याच्याकरता कारण काही ते चुकतंय ना, आम्हाला दुरुस्त केलं पाहिजे आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आणि तो तुमचं खूप अभिनंदन करतो पुढच्या तुमच्या सगळ्यांच्या कार्याला, कारण शेवटी काम आपल्याला एकच करायचंय. त्या कार्याकरता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय नामदार अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेब. आमचे मित्र आणि एक महान कलाकार ज्यांना या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहात, अनिरुद्ध वनकर यांच्या लोकजागृती संस्थेच्या माध्यमातून जे अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात करत आहे, त्यांच्या घायाळ पाखरा आणि स्मशान पेटला आहे, ही दोन्ही नाटकं जी गाजलेली आहेत त्याचं पुस्तकरूपी प्रकाशन सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी महसूल मंत्री सन्मान्य बाळासाहेब थोरात, सन्मान्य नितीन राऊतजी, श्री काकासाहेब खांबाळकर, आनंद शिंदेजी, बापूरावजी गजभारे, डॉक्टर मंगेश बनसोड, सचिन बनसोडेजी, किशोर भवरे, तानाजी पडवे, दिलीप भालेराव, माजी आमदार विजय खडसे, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, एक आगळा वेगळा आणि अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमामध्ये फक्त भाषण नाही पण उत्तम गाणी सुद्धा या ठिकाणी आनंद शिंदे आणि अनिरुद्ध वनकर यांची ऐकली. अनिरुद्ध वनकर यांना पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये नेहमी वाटतं हा एक माणूस झपाटलेला माणूस आहे, म्हणजे एक ध्येयाने प्रेरित झालेला, एक कमिटेड, एक ऊर्जा, ज्याच्यामध्ये एक ऊर्जा मला दिसून आली. आज नाही, मी गेल्या जवळपास 10-15 वर्षापासून त्यांना पाहतोय, त्यांची गाणी ऐकतोय आणि त्यांना पाहतोय. म्हणजे नुसती गाणीच नाही, ते ऍक्टिंग सुद्धा आहे, म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलावंत, सर्वच ऑल इन वन, ज्याला म्हणू आपण बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याचा आपण म्हणू, अशा प्रकारचा एक सुंदर कलावंत हा महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे, आपल्या सर्वांनाच आनंद आहे. बाळासाहेब, एक चूक झाली आपली, आजच्या कार्यक्रमाला राज्यपालांना बोलवलं पाहिजे. ते जर असते तर कदाचित कलावंत कसा असला पाहिजे, कलावंत कसा आहे, महाराष्ट्रामध्ये जो ज्याच्या बाबतीमध्ये खूप वेगळी भावना आहे, ते अनिरुद्ध वनकर असतील, आनंदराव शिंदे असतील, महाराष्ट्रातले हिरे आहेत असं मी म्हटलं तर चुकीचं ठरून आहे. अशा या कलावंतांना आपण महाराष्ट्रामध्ये राज्यपालांच्या कोट्यामध्ये संधी देणार नाही, अजून पुढे देणार आपण. म्हणजे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये जे निकष आणि ज्या काही गाईडलाईन्स आहेत, बाळासाहेबांना म्हणलं, बाळासाहेब, हे निर्णय घेत असताना खऱ्या अर्थाने कलावंतांना संधी मिळाली पाहिजे. आणि मला वाटतं की मी अनिरुद्ध वनकर यांना जवळून मी सर्व पाहिले काम. एक उत्तम कलावंत आहेत, उत्तम गायक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि एक झपाटलेला माणूस आहे, जो निश्चितच आपल्या वेगळ्या अशा पद्धतीने लोकांची मन जिंकू शकतो. अशा व्यक्तीला आपण निश्चितच विधान परिषदेमध्ये पाठवलं पाहिजे, अशी विनंती आम्ही आमच्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आणि त्यांनी ती मान्य करून त्यांचं नाव त्यांनी अधिकृत केलं. मगाशी या सर्व देशातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख सर्वांनीच केला.
हा लढा काही फक्त राजकीय क्षेत्रातच मंडळी नव्हे, पण सामाजिक क्षेत्रातली कलावंतांनी, लेखकांनी, सर्वांनी आपापल्या परीने सर्वांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे. आपल्या लिखाणातून त्यांनी आपली भूमिका देशाच्या स्वातंत्र्य का मिळालं पाहिजे, महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गातून ही चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, लालबहादूर शास्त्री असतील, पंडित जवाहरलाल नेहरू, या सर्वांनी त्या लढ्यामध्ये ही चळवळ मोठी केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा इतिहास आपण सर्वांनी पाहिलेला आहे, ऐकलेला आहे. परंतु इतरही क्षेत्रातल्या लोकांचं योगदान खूप मोठं राहिलं आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला एका चळवळीचं स्वरूप हे त्यावेळेस आलं होतं, हे कोणाला नाकारता येणार नाही. परंतु आज आपल्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा हा देशामध्ये आता सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या कलावंतांचं योगदान निश्चितच मोठं राहिलं पाहिजे, राहणार आहे, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. आज आपण पाहतोय की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासंदर्भातली जी काही वक्तव्य बाहेर येत आहेत, अतिशय खेद येतो मनामध्ये, अतिशय राग येतो की एवढ्या मोठ्या लोकांचं योगदान या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राहिलं. ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देणारे अनेक स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले, त्यांचा अपमान करेपर्यंत हा विषय चाललेला आहे. मला वाटतं हे कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशामध्ये घडत नसेल. हे का घडतंय, याच्या मागची काय भूमिका आहे, जणू काय इतिहासच बदलण्याचा प्रयत्न बाळासाहेब म्हणले त्याप्रमाणे सुरू आहे का, हा खरा चिंतेचा विषय आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे सामाजिक चळवळ ही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उभी केल्याशिवाय ह्याला उत्तर प्रत्युत्तर देता येणार नाही. आणि म्हणून आज तुम्ही कलावंत फक्त आपल्या उत्तम गाणी म्हणण्यापुरती मर्यादित नाहीये, तर समाजाला तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भीमगीतातून मगाशी तुम्ही उल्लेख केला, शिंदे सुद्धा त्यांच्या पद्धतीने उल्लेख झाला. मला वाटतं की समाजाला सांगण्याकरता एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता, जे आम्ही करू शकत नाही ते तुम्ही करू शकता, हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद केलं पाहिजे. अशा स्वरूपाचं तुमचं एक वेगळं आकर्षण आहे. मी वंतरांच्या सभेला 2-3 वेळा त्याला बोलून घेतलं होतं. 15,000 लोक त्यांना ऐकायला, कॉम्पिटिशन मोठं झालं म्हटलं आम्हाला. पण आम्हाला चिंता त्याची नाहीये, ही स्पर्धेची चिंता नाहीये. आम्हाला आनंद आहे की तुमच्यासारख्या कलावंतांना ऐकण्याकरता, पाहण्याकरता 15,000, 20,000 लोक की तुम्हाला पाहायला येतात, तुम्हाला ऐकायला येतात. आणि म्हणून आम्हाला वाटतं की अशा हिऱ्याला परखण्याची गरज आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक उत्तम नवीन पिढीमध्ये सुद्धा खूप चांगले कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, राजकीय क्षेत्रातले उत्तम काम करत नवीन पिढी पुढे येऊ लागलेली आहे. पण बाळासाहेब ज्याला म्हणतो ना, पण ती पारखण्याची जी काही प्रक्रिया आहे, ती पारखण्याची प्रक्रिया मला वाटतं की हे जर गुण जर पाहून ही प्रक्रिया जर व्यवस्थित झाली तर निश्चितच चांगली लोक या राजकीय क्षेत्रात सुद्धा आपल्याला आपल्या विचाराची, लोकशाहीला पूरक अशा स्वरूपाचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जे काही अपेक्षित आहे ती नक्की ही नवीन पिढी चांगल्या पद्धतीने करू शकेल, यामध्ये माझ्या मनामध्ये मात्र शंका नाहीये. आणि त्यामुळे सोनार कसा पाहिजे, फक्त सोनं उत्तम देणार नको, तर प्युअर सोनं देणारा सोनार पाहिजे. प्युअर सोनं सर्व मिळतच ना, असली किती नकली किती, हा आता परत त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून प्युअर सोनं देणारा सोनार असा जर पारखणारा मिळाला तर निश्चित चांगल्या लोकांना संधी देऊन त्या माध्यमातून हे सर्व काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाहीये. आज ही दोन्ही पुस्तकं आपण लोकांसाठी समर्पित करत आहात. मला वाटतं त्याची नाटकं याच्या अगोदरच झालेली आहेत, अनेक प्रयोग त्यांचे झालेत, पण लोकांना वाचनीय असावं अशा प्रकारचं आपण आज या निमित्ताने पुस्तक देत आहात. मित्र, आपण पाहतोय की हे जे आंबेडकरी मिशन खऱ्या अर्थाने चळवळीचं काम जे अनिरुद्ध आणि त्यांच्या पद्धतीने गात आहेत फार सुंदर आहे. म्हणजे ऐकल्यानंतर त्याचं गाणं मी ऐकतो, त्याची ऍक्टिंग सुद्धा पाहतो, दोन्ही एकदमच पाहतो. काही भीती वाटते कुठे लागायचं वगैरे, पण कसं काय होत. त्यांना पाहिल्यानंतर एक वेगळी ऊर्जाच
लोकांमध्ये तरुण पिढी नसते बिलकुल. पाहतो ना मी सगळी तरुण वयातली मुलं. आम्हाला वाटतं तुम्हाला जॉईन व्हावं तुमच्यावर, असं वाटतं असं कधी कधी. परंतु हा एक उत्तम कलावंत हा पाहिल्यानंतर खरोखरच हे सगळं काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकाल याच्याबद्दल मला तिरमात्र शंका नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि मला खात्री आहे की ही जी काही लोक आलेले सर्व या ठिकाणी ही तुम्हाला तुमची प्रशंसा दोघांची, शिंदे साहेबांची दोघांची प्रशंसा करण्याकरता, आणि मला खात्री आहे की सभागृहात आल्यानंतर सभागृहातलं गंभीर वातावरण जे आहे ते तुमचा वादळ वारा ऐकल्यानंतर ते बरोबर वेगळंच दिशेने जाईल. सभागृहात फार कधी कधी फार गंभीर चर्चा होते, म्हणजे नको ते आरोप प्रत्यारोप सुरू होतात, व्यक्तिगत पातळीवर गोष्टी चालल्या जातात, आणि सभागृहातली जी काही वातावरण कधी कधी पाहतो तर मला वाटतं तुमच्या कलावंत जे आले सभागृहामध्ये निश्चितच वातावरण बदलण्यामध्ये आणि या वेगळ्या पद्धतीने आपण हे सर्व पार पाडू शकाल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. तुम्ही अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. खरं अर्थाने मी अनिलता मुंबईत नव्हतो, आज मी सरळ विमानतळावरून डायरेक्ट इकडे आलो. म्हटलं तुमच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे म्हणून मुद्दाम आज आलेलो आहे. सर्व तुमची चाहते मंडळी, आम्ही सुद्धा तुमची चाहतेच आहोत. खऱ्या अर्थाने कलावंतांची कदर करणारे आणि कलावंतांना चाहणारा वर्ग जो आहे त्याच्या मी तुमचा फॅन आहे लक्षात. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि राज्यपाल महोदय लवकरच निर्णय घेतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला अध्यक्षाच्या परवानगीने असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.